रामकृष्ण हरी मंडळी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान या न्यायाप्रमाणे संतांनी सांगितलेले जो जो या पृथ्वी तलावरती जन्माला येतो त्याला त्याला एक दिवस जावंच लागते। त्याचप्रमाणे या उक्तीप्रमाणे आज एक महाराष्ट्रातील नवे नवे वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार असणारे बाबा महाराज सातारकर ज्यांचा आवाज आजही प्रत्येक घरामध्ये हरिपाठाच्या रूपाने घुमतोय। महाराष्ट्राला प्रचंड वेळ ज्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने किंवा आवाजाने लावलेले असे असणारे बाबा महाराज सातारकर यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। खर तर ते 89 वर्षाचे होते। नवी मुंबईत नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे। ज्येष्ठ निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं। रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्याचं प्रबोधन केलं। दरम्यान यावर्षी सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर उर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं। त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली। शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये आहे। बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला। सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी रोजी 1936 रोजी साताऱ्यात झाला। त्यांनी त्या काळी 10वी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं। बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा होती। विठोबासाठी त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण वेचलं होतं। विठ्ठलाचं कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घातलं होतं। बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातील नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमा होत असे। अलीकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहतच नव्हते। त्यांची ही परंपरा त्यांचे नातू पुढे नेत आहे। बाबा महाराजांचा जीवन परिचय जर बघायचा झाला तर आपण थोडक्यामध्ये बघूया। निळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या 3 पिढ्यापासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जात आहे। बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली। बाबा महाराज ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदंग वादक होते। त्यांच्या मातुश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची प्रचंड मोठी आवड होती। सुलते आप्पा महाराज आणि अण्णासाहेब महाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकर हे परमार्थाचे धडे घेत होते। बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून MSc पर्यंतचं शिक्षण घेतलं। वयाच्या 8व्या वर्षापासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे। तेथूनच त्यांच्यावरती कीर्तनाचे संस्कार रुजत गेले। 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खां साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले। अशा प्रकारे बाबा महाराज सातारकर यांचं एकंदर वारकरी जीवन होतं। संपूर्ण आपल्या आवाजाने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं आणि आजही त्यांचा आवाज मी तर म्हणतो जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत असाच आवाज त्यांचा प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये घुमत राहू। आणि भगवंताच्या चरणी अशी विनंती करतो की भगवान परमात्मा आपल्या चरणाजवळ त्यांना जागा देव, त्यांना मोक्ष प्रदान हो, हीच विनंती महाविष्णू माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी करतो। रामकृष्ण हरी।